श्री गणेशाय नमः. हरे कृष्ण मंडळी हो, आज आपण ऐकणार आहोत श्री मार्तंड विजय कथासार अध्याय 13वा. उल्कामुख व गणपती यांचे युद्ध. मणी पुढे म्हणाला की, अरे बंधू राजा, तूच जर असा हातपाय गाळून बसलास तर आम्ही सर्वांनी काय करावे. तेव्हा धीर न सोडता जो तुझ्या दृष्टीने योग्य असेल असा दुसरा सेनापती निवड आणि पुन्हा युद्ध करून देवांचे समूळ पारिपत्य कर पाहू. तेव्हा मल्लाच्या अंगी पुन्हा उत्साह संचारला आणि त्याने उल्कामुख नावाच्या सेनापतीला बोलावून घेतले व त्याला स्वागतपूर्व खंगदंष्ट्रा लढाईत कामी आल्याचे सांगून त्याचा सेनापती म्हणून अभिषेक केला. उल्कामुखाने सर्व सैनिकांना एकत्र केले व रथात बसून तो युद्धभूमीवर जाण्यासाठी निघाला. 20 लाख घोडेस्वार, 1 कोटी धनुष्यधारी व 50 लाख हत्ती तसेच अगणित पायदळ घेऊन तो रणवाद्यांच्या गजरात येऊन दाखल झाला. तेव्हा इंद्राला भीतीने मोठे कापरे भरले व तो धावत पळत महादेवांकडे गेला आणि उल्कामुख आल्याचे कळवले. त्यावर महादेव नुसते हसले व इंद्राला अभय देऊन गणपतीकडे पाहून युद्धासाठी जाण्याचं सांगितले. गणपतीने त्वरित सैन्य गोळा केले आणि भंडारा उधळीत तो रणभूमीवर जाऊन पोहोचला. तेव्हा उल्कामुख व गणपती या दोघांनी वीरश्रीयुक्त भाषणे केली. दैत्याने सर्व देवता, इंद्र व महादेवांची यथेच्छ निंदा केली. ती ऐकून गजानन चवताळले व त्यांनी एकदम युद्धास आरंभ केला. दैत्याने बाणांचा वर्षाव केला तेव्हा गणपतीने फक्त 10च बाणात त्यांचे निवारण केले. तेव्हा संतापाने उल्कामुखाने बाणांचा असा पाऊस पडला की गणपती ज्या रथामध्ये होते त्यांचा सारथी व घोडे जखमी होऊन कोसळले. दैत्यांच्या युद्ध कौशल्याने देवांच्या सैन्यात हाहाकार माजला व पळापळ चालू झाली. तेव्हा गणपतीने रागारागामध्ये असा जोराचा हल्ला केला की दैत्यसेना वाट दिसेल तिकडे पळत सुटली. गणपतीने 7 बाणांनी दैत्याला बेशुद्ध केले. उल्कामुख जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा तो पाहतो तर त्याच्या सैन्याचा पत्ताच नव्हता व रणांगणावर तो एकटाच होता. मग त्याने उठून व अंतराळात उड्डाण घेऊन गणपतीच्या मस्तकावर प्रचंड अशा गदेचा प्रहार केला. ती गदा गणपतीने परशुने तोडली. तेव्हा त्या दैत्याने एक महासंहारक शक्ती हाती घेतली न घेतली तोच गणपतीने ती दाताने तोडली व उल्कामुखावर वज्रमुठीचा घाव घातला. दैत्याला क्षणभर तिरीमिरी आली, पण क्षणार्धात स्वतःला सावरून त्याने नरसिंहाचे रूप घेतले आणि गजाननाच्या गंडस्थळावर उडी घेऊन नखांनी त्यांची लांबलचक सोंड ओरबाडली. ती संधी साधून गणपतीने आपला एक सुळा त्याच्या हृदयात जोराने खुपसला आणि उल्कामुख गतप्राण होऊन खाली कोसळला. मग गजाननाने सर्व मृतदैव सैनिक जिवंत केले व तो वाद्यांच्या गजरात शिवसभेत गेला व सर्व वृत्तांत कथन केला. सर्व देव व ऋषी आनंदित झाले. तिकडे मल्लाला उल्कामुख पडल्याचे हेरांकडून कळले तेव्हा सर्व सभेवर शोकाकळा पसरली. मल्लासूर तर दुःखाने व रागाने जणू काही वेडापिसा झाला. तेव्हा मणिप्रधान पुढे आला व मल्लासुराचे सांत्वन करून म्हणाला की, अरे, काळचक्राच्या फेऱ्यामध्ये हार जीत ही असणारच, पण दुःख करीत बसणे ही शूरांची रीत नव्हे व तो त्यांचा धर्मही नाही. लढता लढता जिंकून सुख भोगावे, अगर मरून परलोकी सुखी व्हावे, हे दैत्यांचे कर्तव्य आहे. तेव्हा नव्या जोमाने युद्धाची तयारी करू लागा. असे ऐकून कुंतलोमा नावाचा महापराक्रमी दैत्य दंड थोपटून उभा राहिला व त्याने दैत्यांचे सैन्य घेऊन सगळ्या देवांना व इंद्राला ठार करून येतो अशी गर्जना केली. तेव्हा मल्लाला मोठा आनंद वाटला व त्याने कुंतलोमा याला सर्व अधिकार बहाल केले व सेनापती म्हणून अभिषेक केला. अध्याय 14वा. कुंतलोमा व जयनंदी यांचा संग्राम. 1 लक्ष घोडदळ, 2 कोटी रथ, 4 कोटी हत्ती व असंख्य पायदळ घेऊन रणवाद्ये वाजवीत गर्जना करीत अंगात चिलखत घालून शिरस्त्राण व हत्यारांनी सज्ज होऊन कुंतलोमा वेगाने रणभूमीच्या दिशेने निघाला. जेव्हा तो दाखल झाला तेव्हा गुप्तहेरांनी जाऊन ती खबर इंद्राला दिली. इंद्राने धावत पळत महादेवांपाशी जाऊन दैत्याच्या आगमनाची बातमी दिली व तो थरथर कापत हात जोडून उभा राहिला. इंद्र अत्यंत घाबरला आहे हे महादेवांनी ओळखले व महादेव म्हणाले, हा दैत्य जरी तुला भयंकर वाटला तरी माझ्यासाठी तो पदार्थ आहे. त्याचा बंदोबस्त हा माझा जयनंदी करेल. तू भिवू नकोस.
शिबिरात जा आणि तुझे सैन्य घेऊन निघ. मग मार्तंड भैरव वळून जयनंदीला म्हणाले की त्वरेने निघ आणि त्या दैत्याचा वध करूनच ये. प्रचंड मोठे सैन्य घेऊन जेव्हा जयनंदी येऊन दाखल झाला तेव्हा स्वतः महादेवच उठून आले की काय असा सर्वांना भ्रम झाला. कारण त्याची 5 मुखे असून 10 हातांमध्ये त्रिशूळासह डमरू, पिनाक, धनुष्य, खट्टांग, परशु, अंकुश वगैरे आयुधे होती. मस्तकावर जटा मुकुट असून चंद्रकोर होती. अंगाखांद्यावर नाग होते. गळ्यात मुंडक्यांच्या माळा रुळत होत्या. तो महादेवांचा अत्यंत आवडता होता. फक्त हलाहल विष प्यायल्याची महादेवांची जी खूण आहे म्हणजेच निळाकंठ तो याच्याकडे नव्हता. तेवढा फरक वगळला तर तो दिसण्यात प्रति महादेवच होता. रणक्षेत्राच्या पूर्वेकडे देवांचे सैन्य व पश्चिमेकडे दैत्यांचे सैन्य युद्धासाठी सज्ज होते. तेव्हा कुंतलोमा रथ घेऊन पुढे आला आणि त्याने जयनंदीला त्याचा परिचय विचारला. त्यावर दैत्यांचा हेर पुढे आला व हात जोडून त्याने जयनंदीचा परिचय करून दिला. जयनंदी हा महादेवांचा गण आहे असे समजल्यावर दैत्य खदखदून हसले व म्हणाले, अरे हा साधा दास माझ्यापुढे काय उभा राहणार. मग तो पुढे जयनंदीला म्हणाला, अरे तुझा स्वामी भस्मासुराच्या भीतीने एकदा पळत सुटला होता. तेव्हा विष्णूने कपटाने असुरास मारून त्याला सोडवले होते. आता तू त्याचं ऐकून युद्धासाठी आला आहेस. बरे, ते असू दे. आता मी तुला जीवनदान देतो व तू सुखरूप माघारी जा व तुझ्या धन्याला इथे पाठवून दे. तुझ्यासारख्या नोकराला मारला तर 3 लोक मलाच असतील. त्यावर संतापून जयनंदी म्हणाला, अरे पाप्या, शिवनिंदका, तू शतमूर्ख आहेस. तुझे मरण जवळ आले आहे म्हणून तू भ्रमिष्ट होऊन वाचाळपणा करीत सुटला आहेस. तर तुला आता शिक्षा करावीच लागेल. तुझी जीभ छाटून तुकडे तुकडे करीन. तुझे सैन्य छिन्न विछिन्न करून तुझ्या बायका पोरांना मीच रडविणार आहे. तेव्हा कुंतलोम्याने मोठी गर्जना केली आणि बाणांचा वर्षाव सुरू केला. जयनंदीने ते बाण अधांतरीच तोडले आणि विषाने माखलेले बाण काढले. ते बाण जेव्हा सणसणत निघाले तेव्हा दैत्याने शक्ती सोडली. परंतु त्या शक्तीला न जुमानता ते बाण येऊन हृदयावर आढळले. तेव्हा तिरीमिरी येऊन कुंतलोमा बेशुद्ध पडला. परंतु त्याच्या हृदयात अमृतकुपी असल्यामुळे तो पुन्हा सावध होऊन त्याने ते बाण उपटून काढले व सेवकाला बोलावून वैद्याला आणविले. वैद्याच्या दिव्य औषधींचा परिणाम होऊन त्या बाणांच्या जखमा भरून देह पूर्ववत झाला. तेव्हा त्याने धनुष्य उचलून 7 प्रखर बाण सोडून दिले. ते जयनंदीने वरच्या वर तोडले. तेव्हा दैत्याने 1 प्रखर अशी शक्ती टाकली. पण ती शक्ती जयनंदीने जेव्हा निष्फळ केली तेव्हा त्याने बाणावर मोहनास्त्राची योजना करून सर्व शत्रू सैन्य भ्रमिष्ट केले आणि बाणांचा वर्षाव केला. ते पाहून जयनंदीने 5 बाण माहेश्वर मंत्रपूर्वक सोडून दिले. त्या अस्त्राचा प्रभाव एवढा होता की त्याने मोहनास्त्र तर गिळलेच, पण दैत्याचा सारथी मारून ते त्याच्या कंठात जाऊन रुतले. त्याच्यामुळे कुंतलोमा भानरहित झाला आणि रथात कोसळला. त्यामुळे दैत्य सैन्यात मोठा हाहाकार माजला. तोवर तो वीर पुन्हा उठून दुसऱ्या रथावर चढला. मग रागारागाने त्याने वज्रासारखे 12 बाण जयनंदीवर सोडले. तेणे करून जयनंदीचा सारथी मरण पावला. ध्वज मोडून पडला आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्यामुळे दैत्यसेनेला आनंद झाला आणि ती दुप्पट उत्साहाने देवांवर तुटून पडली. लवकरच जयनंदी सावध होऊन उठला आणि त्याने विषाने मारलेले बाण घेऊन त्यांचा असा मारा चालू केला की दैत्याचे सैन्य पटापट मारले जाऊन ते पळू लागले. कुंतलोमाही बेशुद्ध झाला, पण लगेच सावरून तो दुसऱ्या रथात चढला व बाण सोडू लागला. त्या बाणांचे तेज असे दिव्य होते की त्यामुळे जयनंदीसह सर्वांचे डोळे दिपून जाऊन त्यांच्या समोर अंधारी आली. देवसैन्य निपचित पडले व जयनंदीचा रथ तर कुठल्या कुठे भरकटत गेला. त्याचा सारथी गतप्राण झाला. त्याच्या धनुष्याचे तुकडे तुकडे झाले व ध्वज मोडून पडला. काय करावे ते सुचेनासे झाल्यामुळे तो विनमस्कपणे स्वस्थ राहिला. तेव्हा कुंतलोमा चेष्टेच्या स्वरूपात त्याला म्हणाला, अरे आता तरी हे शिवाचे ढोंग सोडून दे आणि जोवर संधी आहे तोवर पळून आपला जीव वाचव. ते खोचक शब्द जयनंदीच्या हृदयात खुपून बसले. रागाने त्याचे डोळे तांबारले. मनाचं शिवस्मरण करून तो शिताफीने धावत जाऊन दुसऱ्या एका रथावर चढला. दुसरे धनुष्य हाती घेतले व मोठ्याने गर्जना केली. धनुष्यावर एकाच वेळी 5 बाण चढवले आणि दुष्टा नीचा, हा घे तुझा मृत्यू
असे बोलून पाशुपत मंत्राची योजना करून ते सोडून दिले. कर्ण कर्कश आवाज करीत अतिशय तीव्र वेगाने ते बाण सुटले व डोळ्याचे पाते लवते न लवते तोच दैत्यांच्या हृदयाचा भेद करून आरपार निघून गेले. तेव्हा कुंतलोमा खाली पडला. त्याचे नेत्र विस्फारले आणि बघता बघता त्याचे प्राण देहातून निघून गेले. दैत्य सेना दाही दिशांना पळत सुटली. मग जयनंदीने संजीवनी मंत्राने आपले मृत सैनिक जिवंत केले आणि विजय वाद्य वाजवीत तो महादेव बसले होते तिथे जाऊन युद्धाचा सर्व वृत्तांत सांगून हात जोडून उभा राहिला. ते वृत्त हेरांकडून समजताच मल्ल तर दुःखाने वेडापिसा झाला. तो धाय मोकलून आक्रोश करीत सुटला. तेव्हा मणी पुढे झाला. त्याला सावरण्याचा प्रयत्न करू लागला. अध्याय 15. मणी स्वतः युद्धासाठी जाण्यास निघतो. मणीने मल्लाची समजूत घालताना स्वतः युद्धासाठी निघण्याचा निश्चय बोलून दाखवला. तो विचार काही मल्लाच्या मनास येईना. आपण मागे राहून धाकट्या भावाला पुढे पाठविण्यास तो राजी होईना. तो म्हणाला की मी स्वतः युद्धास जाईन. जर दुर्दैवाने अपयशी झालोच तर तुम्ही सर्व परिवारासह पाताळात जा व तिथे राहा. यावर मणी म्हणाला की मला पाताळात जाऊन राहा असे कसे सांगतोस? अरे हे लांछनास्पद आहे. हे मी काही ऐकणार नाही. मीच युद्धासाठी निघेन. इंद्राला ठार करून महादेवांना पळवून लावतो. अरे क्षत्रियाला मरणाची पर्वा नसते. लढता लढता जिंकणे अगर धारातीर्थी देह ठेवणे हा दैत्यांचा धर्मच आहे. त्यावर मल्लाने सांगितल्यावरून सुमती प्रधान पुढे होऊन मणीला म्हणाला की हे दैत्येश्वरा, आपल्या सेनेत अजून पुष्कळ वीर आहेत. तुम्ही आत्ताच युद्धासाठी जाऊ नका. अरे स्वामी, मुख्य आधारच जर तुटला तर इतके प्रचंड सैन्य वाचून काय कामाचे? त्यावर मणी बोलला की सुमती, तू बुद्धिमान असूनही असे सांगतोस याचे कारण आम्हाला काळ विपरीत आला आहे. नाहीतर या मल्लाचे नुसते नाव ऐकले तरी देवदानव व मानव हे पळ काढीत असत. असे असताना आमचे वीर योद्धे महादेव पुत्रांकडून जे मारले गेले ते काळगती फिरल्यामुळे हेच खरे. तेव्हा भिवून लपतछपत जगण्यापेक्षा निर्वाणीचे युद्ध करावे व रणात शौर्य गाजवून ख्याती करून वीरगती प्राप्त करून घ्यावी हेच श्रेयस्कर आहे. असे मणीचे निर्धाराचे बोल ऐकून प्रधान मुकाटपणे खाली मान घालून बसला. मग मल्लाकडे वळून तो म्हणाला, अरे तू सुज्ञ असून हे काय बोलतो आहेस? सर्व गणगोत इष्टमित्र हे सर्व व इतरही सर्वजण ऋणानुबंध अस्वेतोवर आहेत. एवढेच कशाला, तर हा देह सुद्धा मायाधीन आहे. तरी आता आपल्या भावनांना आवर घाल आणि मला आनंदपूर्वक निरोप दे पाहू. आज युद्धात मी किंवा महादेव यातून कोणीतरी एकच जिवंत राहील हे मी निश्चयाने सांगतो. असे हे बोलणे ऐकून मल्लाचे डोळे भरून आले. पण मनाला मोठ्या कष्टाने आवर घालून तो म्हणाला की ठीक आहे, पण आज तू इथे राहा. आजचा दिवस आपण सुग्रास भोजन करून सर्व परिवारासह आनंदात घालवू व उद्या तू प्रयाण कर. ते सांगणे मणीला मानवले व तो थांबला. नंतर मल्लाने शेवटच्या प्रीतिभोजनाची तयारी करण्याची आज्ञा दिली. राज्यपरिवार व सेनाधिकारी यांच्या एकत्रित भोजनासाठी एक विशाल मंडप सजवून तयार केला. नियमित वेळेवर सर्वजण येऊन दाखल झाले. तेव्हा मणीला शेजारी घेऊन मल्ल बसला. भोजन व तांबूल दिल्यानंतर त्याने स्वतः पंगतीत हिंडून परामर्श घेतला. मग सर्वांना उद्देशून तो म्हणाला की सर्वांनी उद्या मणीचे सर्वतोपरी रक्षण करा. नंतर तो मणीला म्हणाला की तुझी काय इच्छा आहे ती मला सांग. तेव्हा मणीने उत्तर दिले की त्याला या युद्धामध्ये विजयी होण्यासाठी आशीर्वाद द्यावा. नंतर भोजनाचा समारंभ विसर्जित झाला. मणी उठून आपल्या महाली गेला व आपल्या पत्नीचा निरोप घेऊन तो मल्लाच्या महाली गेला. तिथे त्याने मल्लाच्या परिवाराला वंदन केले व त्यांचा आशीर्वाद घेतला. नंतर उजाडल्यावर तो सज्ज होऊन बाहेर आला व रथात चढून बसला. मल्लाने सर्व सैन्याला मणीचा सांभाळ करण्यास विनविले. एवढे बोलल्यावर तो मागे फिरला व महालात जाऊन उदासवाणा होऊन शय्येवर पडून राहिला. तिकडे वाद्यांचा गजर करीत सैनिकांच्या गर्जना होत असताना मणीने रणभूमीकडे कूच केले. गडगडाट करीत रथ, घोडे, हत्ती धावत सुटले. तो विशाल सेना समुद्र देवांचा घास घेण्यासाठी जोराने उफाळला होता. मणी सर्व देवांच्या, इंद्राच्या व महादेवाच्या नावाने मोठमोठ्याने आरोळ्या ठोकीत व दंड ठोपतीत रथामध्ये उभा होता. ते प्रचंड दैत्य सैन्य पाहून इंद्र भीतीने पूर्ण गलित गात्र झाला. तो धावतच सुटला. महादेवांजवळ आला. त्याने हात जोडले व थरथर कापत मणीच्या आगमनाचा वृत्तांत कथन केला. तेव्हा महादेवांनी त्याला आश्वासन दिले की घाबरण्याचे काही कारण नाही.
हा दैत्य चिलटासारखा असून स्वतः महादेव त्याच्याशी युद्ध करून त्याला मारतील. तेव्हा महादेवाचा प्रियगण वीरभद्र उठला व हात जोडून म्हणाला की स्वामी, तुम्ही फक्त मला आज्ञा द्या, म्हणजे मी स्वतःच त्याच्याशी युद्ध करून त्याला मारतो. त्यावर हसून महादेव म्हणाले, पुत्रा वीरभद्रा, तू पराक्रमी आहेस हे सर्वजण जाणतात, तथापि याचा वध तुझ्या हातून होण्याचा योग नाही. विधीची योजना वेगळीच आहे. तो माझ्या हातून मारला जावा असे विधी लिखित असल्यामुळे मलाच आज युद्ध करावे लागेल. त्याला ब्रह्मदेवाने तसा वर दिला आहे. मग महादेवांनी नंदी सिद्ध करून आणावयास सांगितले. निरोप मिळता क्षणी नंदी समाधी सोडून उठला व महादेवांजवळ येऊन उभा राहिला. विरोचनाने त्याला सर्व आभूषणांनी सजवून तयार केला. तेव्हा महादेव आसनावरून उठून बाहेर आले व सर्वांना कूच करण्याचा आदेश दिला. सर्वात पुढे सैन्यासह इंद्र चालू लागला. सर्व दिशांचे अधिपती आपापले सैन्य घेऊन निघाले. त्यांच्या मागून कालाग्निरुद्र, भद्रावतार, चंडीशगण, महाकाल हे चालत होते. संपूर्ण नागवी व भयानक महामारी अग्नीच्या ज्वालेसारखी तळपत होती. शिवगणांची तर गणतीच नव्हती. 33 कोटी देव हत्यारबंद होऊन जमले होते. उग्र स्वभावाच्या मातृकांची सेना, जोटिंग, वेताळ असे कितीतरी वीर शिवाभोवती होते. त्यातच विष्णू व ब्रह्मदेव आपल्या सेनेसह येऊन दाखल झाले. शिंगे, तुतार्या व रणभेरीसह वाद्यांच्या गजरात जेव्हा शिव युद्धक्षेत्री येऊन पोहोचले तेव्हा दैत्यांची अफाट महासागरासारखी पसरलेली सेना पाहताच त्यांना नवल वाटले. जेव्हा दोन्ही सैन्य समोरासमोर आली तेव्हा मणी रथातून उतरून पाय उतार झाला. मग तो पुढे आला व महादेवांना म्हणाला, अरे जोगड्या, तुझे व आमचे काही वैर नाही. आमचा शत्रू तर इंद्र आहे. असे असताना याचा पक्ष घेऊन आमच्याशी लढायला तू का म्हणून आणलास? हा इंद्र महामूर्ख आहे. आपण कोणाशी वैर करतो ते त्याला कळत नाही, पण तूही विचार न करता विनाकारण आमच्याशी वैर का ओढवून घेत आहेस? हे लक्षण चांगले नाही. तरी तू आपली सेना घेऊन परत माघारी निघून जा. ही गोष्ट तुला मान्य नसेल तर मग आपण दोघे युद्ध करू व अंतिम निर्णय लावू. उगाच एवढ्या लोकांची हानी का करावी? असे बोलून त्याने दोन्ही सैन्यांना स्वस्थपणे गप्प बसून आपले व महादेवांचे द्वंद्व युद्ध पहा असे सांगितले. ते ऐकल्यावर वीरभद्र संतापाने बेभान झाला, पण त्याला महादेवांनी समजावून शांत केले. मग शंकर नंदीवरून खाली उतरले व मणीसमोर उभे राहिले. त्यांनी युद्ध सुरू करण्यास सांगितले. तेव्हा मणी म्हणाला की युद्धाचे आव्हान आधी तू दिले आहेस, तेव्हा प्रथम तू सुरुवात कर व मग माझे सुद्धा सामर्थ्य पहा. महादेवांनी एक प्रचंड लोखंडी साखळी भिरकावून दिली. तिचे मणीने ढालीवर झेलून निवारण केले. त्यावर पुन्हा महादेवांनी एक दिव्य बाण सोडला. तो 1000 पट होऊन येताना पाहताच मणीने तलवारीने तो तोडून टाकला. नंतर तो बोलला की अरे, आता तू माझे सुद्धा कौशल्य पाहाच. आणि त्याने अनेक बाण विजेच्या चपळाईने एका पाठोपाठ एक असे सोडून दिले. ते अग्नीसारखे झळझळीत बाण महादेवांनी हुम असा आवाज करताच भस्म झाले. लगेच महादेवांनी एक तेजस्वी तलवार फेकून दैत्याचा मुकुट खाली पाडला. तेव्हा रागाने मणी तलवार परजीत धावला, पण महादेवांनी एका चंद्रकोरीसारखे पाते असलेल्या तलवारीने त्याचे मुंडकेच छाटले. त्यावेळी तो दैत्य दिसेनासा झाला आणि एका शरभाचे रूप धरून महादेवांवर उडी घेऊन त्यांच्या बाहूचा चावा घेऊन माणसाचा लचकाच तोडला. महादेवांनी खंग मारले, ते सुद्धा क्षणार्धात त्याने गिळून टाकले. तेव्हा लगेच त्रिशूळ घेऊन महादेवांनी त्याला छिन्न भिन्न केले. मग तो दैत्य घोडा झाला व महादेवांच्या भोवताली फेऱ्या मारीत त्यांच्यावर डुगाण्या झाडू लागला आणि जोराजोराने खिंकाळत सुटला. तेव्हा चंद्रकोरीसारखा एक बाण सोडून मार्तंडाने त्याची मान मोडली. मग तो दैत्य विक्राळ असा हत्ती बनला व पुन्हा सोंड उगारून त्यांच्यावर धावला. तेव्हा हातातल्या कुऱ्हाडीने महादेवांनी त्याचे मस्तक छाटून टाकले. तेव्हा मणी पुन्हा मूळचे रूप घेऊन घोड्यावर बसला आणि ढाल तलवार घेऊन महादेवांभोवती गोलगोल फेऱ्या मारू लागला. त्याने संधी साधून महादेवांच्या भुजेवर घाव घातला व त्यामुळे त्याचे बाहू कवच तुटून छिन्नभिन्न झाले. दैत्याने पुन्हा तलवार उगारली. तेव्हा महादेवांनी अग्नी अस्त्र टाकले. त्यामुळे तो मणी 3 घटकांपर्यंत बेहोश होऊन पडला. मग तो सावध झाला व उठून हातात धनुष्य घेऊन त्याने मोठ्यांदा आरोळी ठोकली आणि पर्जन्यास्त्र सोडून दिले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले व त्यातच सर्वांवर अंतराळातून मोठमोठ्या गारांचा वर्षाव होऊ लागला. ते पाहून महादेवांनी आयुवस्त्र सोडून ढग पांगवले आणि पाणी सुकवून टाकले. लगेच मणीने नागास्त्र सोडले
व त्यामुळे रणक्षेत्रावर मोठमोठे विषारी नाग उत्पन्न झाले व देवांवर धावून गेले. त्यामुळे देवांना पळताना पाहून महादेवांनी गरुडास्त्र सोडले, तेव्हा सर्प नष्ट झाले. मग परमचतुर अशा त्या दैत्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला, तेव्हा मार्तंडाने रुद्रास्त्राने त्याचे निवारण केले. तेव्हा मणीने धनुष्य उचलले आणि अत्यंत वेगाने हजारो बाण सोडून त्या बाणांनी महादेवाला झाकून टाकले. जसा एखादा वृक्ष पाना फुलांनी भरून जातो तसे महादेव जणू काही बाणांचा पुतळा असा दिसू लागले. मग मणीने धनुष्याला बाण जोडले व आपल्या अंगातले सर्प उपसून काढले. लगेच त्याने एकाच बाणाने महादेवांच्या मस्तकावरील चंद्राचा वेध घेतला. पुन्हा एक क्षणही न दवडता हातात बाण घेऊन व ब्रह्मशक्तीने मंत्रळून महादेवांवर सोडला. ती हरिहरांनाही भीती उत्पन्न करणारी शक्ती पाहून महादेवांनी अंगभर भंडारा म्हणजेच हळदीचे चूर्ण उधळले. त्यामुळे शरीरावरचे बाण गळून पडले. मग त्याने तिसरा डोळा उघडून क्रोधाने पाहता क्षणी ती शक्ती जळून खाक झाली. लगेच मणी घोड्यावर चढला व वेगाने धावला. मग मार्तंडाने विचार केला की आता हा खेळ बस झाला. मग त्यांनी हातात त्रिशूळ पेलून धरला व पाशुपत मंत्राने मंत्रवून तो सोडून दिला. तेव्हा ते अस्त्र तेज पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. तरीही न घाबरता मणी त्यावर अनेक शस्त्रे फेकीत सुटला, पण त्यापैकी कशालाही न जुमानता तो त्रिशूळ त्याच्या हृदयात घुसला आणि तो दैत्य डोळे फिरवईत खाली पडला. मणी पडला असे पाहताच शंकर अंतरातून कळवळले आणि धावत जवळ जाऊन त्यांनी आपला उजवा पाय त्याच्या मस्तकावर ठेवला. महादेवांच्या पावलाचा स्पर्श झाल्याबरोबर दैत्याचा आसुरी भाव निघून गेला. हृदयात अष्टसात्विक भाव दाटून आले. भक्तीने त्याचे मन उचंबळून आले. महादेवांनी पाय उचलू करताच मणीने तो घट्ट धरला आणि म्हणाला की अरे कृपाळुआ, माझा त्याग करून आता जाऊ नकोस. मला माझ्या अपराधाची क्षमा कर. मी तुझ्याशी वैर केले हा माझा दैत्य जन्माचा दोष होता, म्हणून मी इंद्राच्या जीवावर उठलो व ते वैर नैसर्गिक असल्यामुळे मला क्षमा कर. मणी पुढे म्हणाला, हे भूतादिपदे नीळकंठा, नागांच्या अलंकारांनी तू शोभून दिसत आहेस. 11 रुद्र तूच आहेस. भूतांचा संहार तूच करतोस. मग दैत्यवध करणे तुला सहज शक्य आहे. खरे तर तू मूळचाच निर्विकार आहेस, पण विश्वप्रपंच चालतो तो मात्र तुझ्याच सत्तेमुळे. तू निर्गुण, निरुपाधिक व शांत सत्य असूनही भक्तांकरिता सगुण रूप घेतोस. तेव्हा तुझ्या मस्तकावर मोत्यांचा तुरा असलेला रत्नजडित मुकुट असतो. कानात चमचमणारी कुंडले असून गळ्यात वासुकी सर्प आणि मुंडक्यांची माळ रुळते. मुकुटावर चंद्रकोर शोभून दिसते आणि वर भंडाऱ्याची उधळण असते. देव हात जोडून स्तुती गायन करीत असतात. हे जगतपते, उमावरा पशुपते, तुझे हेच रूप माझ्या हृदयात सतत ठसावे. तुझे नाम स्मरणात राहावे. हे चंद्रभूषणा, त्रितापहारका, त्रिलोचना, मदनदहना, दयासागरा, कैवल्यदायका, तुला मी नमन करतो. तू शाश्वत, दीनवत्सल, सप्तकोटी गणांनी वेष्टिलेल्या कृपाळा, तुला माझा नमस्कार असो. त्रिशूळामुळे प्राण कासावीस झाले असताना सुद्धा दैत्याचे प्रचंड मनोधैर्य व भक्ती पाहून उमावल्लभ संतुष्ट झाले. त्यांनी मणीच्या वेदना नष्ट केल्या. मणी आनंद होऊन म्हणाला, हे त्रिशूलधारी, त्रिगुण रूपा, परमहंसा, चिन्मात्र रूपा, सूक्ष्मा, भव्या, करुणाकरा, कल्याणदायका, भक्तानंद करा, तुला माझा नमस्कार असो. हे उमावल्लभा, वृषभ वाहना, पिनाक पाणी, भक्त रक्षका, मी पापबुद्धीमुळे तुझी निंदा केली. त्याचा कोप टाकून मज अनाथावर दया कर. ती स्तुती ऐकून मार्तंड भैरव प्रसन्न झाले. मग ते दैत्याला म्हणाले की तुझा पराक्रम पाहून आणि भक्ती पाहून माझे मन संतुष्ट झाले आहे. तरी आता तुझी जी इच्छा असेल ती सांग, म्हणजे मी ती पूर्ण करेन. असे बोलणे ऐकल्यावर इंद्राच्या छातीत धडकी भरली. त्याला वाटले की जर का दैत्याने इंद्रपद मागितले तर हे भोळे महादेव तेही देऊन टाकतील आणि मग माझी गती काय होईल. ही आपली भीती त्याने तात्काळ सरस्वतीला सांगून दैत्याची बुद्धी फिरवण्यास सुचविले. तिने तसेच केले. तेव्हा मणी म्हणाला की देवा, मी सर्व सुखी यथेच्छ भोगली. त्या इंद्राला घरघड्याप्रमाणे राबवला, पराक्रम दाखवून तुला प्रसन्न केले. आणखी काय मागू. तरीही जर वर देणार असलास तर परोपकारासाठी म्हणून एवढेच दे की मी प्राण अंत समयी जी तुझी स्तुती केली आहे ती स्तुती जी कोणी पठण करतील त्यांना वरदान दे. अशा पाठकाला अमाप धनदौलत मिळवा. पतिव्रता, गुणसंपन्न आणि लावण्यवती स्त्री लाभावी.
विद्वान पुत्र त्याचे घरी जन्मास यावा. दास दासी इष्टमित्र गणगोत विपुल असावेत. तो अजातशत्रू होऊन त्याला सर्वत्र विजय मिळावा. हे स्तोत्र मणिहरण स्तोत्र या नावाने प्रसिद्ध व्हावे आणि तुझ्या घोड्याजवळच मला स्थान दे. एवढे सांगता सांगता त्याचा अंतसमय नजीक येऊन ठेपला. त्याचा आवाज क्षीण होऊ लागला. दृष्टी थिजली. शंकर म्हणाले की तू जे मागितले आहेस तसेच होईल. मग महादेवांनी त्याच्या मस्तकी ठेवलेला पाय काढला. क्षणार्धात महादेवांकडे पाहत असतानाच दैत्य निष्प्राण झाला. देवांनी जय जयकार केला. ऋषींचा आनंद तर गगनात मावेना. वाद्यांच्या गजरात शिव स्वस्थानी पोहोचला. रणभूमीवर दैत्य सेनेत हाहाकार माजला. सर्व सैन्य पळून गेले. अंतपुरात मोठा आक्रोश उसळला. मल्लासूर तर मणीच्या निधनाचे वृत्त ऐकताच भान हरपून खाली कोसळला. थोड्या वेळाने तो सावध झाला व उठून बसला. मग त्याने सुबुद्धी प्रधान बोलावला. प्रधान येताच मल्लाने युद्धाची तयारी करण्यास सांगितले. प्रधानाने मल्लाला शांत केले. तो म्हणाला की हे दैत्येश्वरा, आपण आता निर्वाणीचे युद्ध करू आणि महादेवांना ठार करू. देवांच्या रक्ताने तर्पण करून आपले पित्तर तृप्त करू. मणी इतर कीर्ती मिळवून वीरगतीला प्राप्त झाला. अध्याय 16. विष्णू सामोपचारासाठी मल्लास भेटतात. मणीच्या निधनानंतर मल्लाने राजसभा भरवली व तो म्हणाला की दैत्यवीर हो, त्वरित संग्रामाची सिद्धता करा. मरणाची तमा न बाळगता उठा. तेव्हा प्रधान उठून उभा राहिला आणि बोलला की राजाने सर्व खजिना मुक्त केला आहे. ज्यांना जे हवे आहे ते घ्यावे आणि जीवावर उदार होऊन चलावे. सर्व देवांचा वध करून विजय मिळवा. त्यावर ते सेनाधिकारी म्हणाले की अहो, हे तुम्ही असे काय सांगता? युद्ध आम्हाला नवीन नाही. आपण आजपर्यंत हजारो वेळा युद्धात इंद्राला पाणी पाजले की नाही? यश व अपयश हे काळाच्या अधीन जरी असले तरी आम्ही प्राणपणाने लढण्यात मुळीच कसूर करणार नाही. मल्ल राजाच्या कृपेने आमच्या घरी कशालाही कमी नाही. असे त्यांचे भाषण ऐकल्यावर मल्ल निश्चिंत झाला आणि त्याने सुरेंद्र दर्पदलन या नावाच्या राक्षसाला दूत पाठवून बोलावून घेतले. तो राक्षस आल्यावर त्याचे यथोचित स्वागत करून प्रधानाने युद्धाचे सर्व वर्तमान कथन केले. मणीच्या निधनाचे वर्णन करून सेनापतित्व स्वीकारण्याची विनंती केली. राक्षसपतीने ती मान्य केली. तेव्हा सुबुद्धी प्रधान मल्लासुराला म्हणाला की याला सेनापती पद देऊन त्याचा सन्मान करावा. तेव्हा तसे केल्यावर तो सुरेंद्र दर्पदलन आपले सैन्य सिद्ध करून पणीचूल पर्वतावर येऊन दाखल झाला. दोन्ही सैन्य एका ठाई मिळाली व तो महाप्रचंड सेनासागर पूर्वेच्या दिशेने वाद्य वाजवीत निघाला. जेव्हा ते सैन्य निघाल्याचे हेरांनी इंद्राला वर्णन करून सांगितले तेव्हा तो मनात दचकला. तशात पुन्हा हेर म्हणाले की आता ते काही सोबत येणार नाहीत. तेव्हा त्याची फारच घाबरगुंडी उडाली. तो तसाच उठला व धावत पळत महादेवांपाशी गेला. आपली भीती त्याने धापा टाकीत महादेवांना कळवली. महादेव म्हणाले की मणीने युद्धात जो पराक्रम गाजविला त्याने मला अत्यंत आनंद झाला आहे. आता मल्लासुराला जीवदान द्यावे अशी माझी इच्छा आहे. असे ऐकल्यानंतर इंद्र तर सर्वतोपरी निराश झाला. तरीही धैर्य एकवटून तो ऋषींपाशी गेला आणि त्यांनी महादेवांना प्रसन्न करून मल्लाचा वध करवावा अशी त्यांना गळ घातली. तेव्हा त्या ऋषींनी महादेवांकडे जाऊन स्तुती करून त्यांना प्रसन्न केले आणि मल्लासुराचा वध करण्यासाठी विनविले. त्यावर महादेव म्हणाले की ठीक आहे, मी सामोपचाराचा प्रयत्न करतो. जर दैत्याने माझा प्रस्ताव मान्य केला तर ती उत्तमच गोष्ट आहे, नाहीतर मग युद्धाविना पर्याय नाही. असे ऋषींना सांगून मार्तंडांनी विष्णूंना बोलावून घेतले. मार्तंड म्हणाले, विष्णू, मणीचे युद्ध कौशल्य पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. मल्लासूर हा त्याचाच भाऊ असल्यामुळे त्याला तरी वाचवावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तुम्ही जाऊन मल्लासुराची भेट घ्या व त्याला माझी आज्ञा सांगा की त्याने दैत्यसेना व प्रजेला घेऊन रसातळात जाऊन राहावे. मृत्यूलोकी ऋषींना राहून सुखाने होम हवने करू द्यावीत. देवांनी स्वर्गलोकी राहून हवीरभाव भक्षण करावा व परस्परांचा उत्कर्ष साधावा. मल्लाने पाताळ लोकाचे राज्य सुखाने करावे. अशा तऱ्हेने गुण्या गोविंदाने सर्वांनी नांदावे. हे माझे म्हणणे जर त्याला मान्य नसेल व युद्धाला उभा राहिला तर त्याचे आयुष्य संपेल असे जाण. विष्णू लगेच उठले व एका दूताला मल्लाकडे निरोप घेऊन पुढे पाठवलं आणि गरुडावर बसून मल्लाकडे गेले. दैत्य विष्णूंना सामोरा आला
व आपल्या शिबिरात घेऊन गेला. सिंहासनावर बसवून त्यांचे पूजन केले. सर्व सेनापतींचा परिचय करून दिला. मग मल्लाला असे वाटले की आमच्या पूर्वजांनी केलेली भक्ती जाणून हे आमच्या मदतीला आले असावे. विष्णूंनी त्याला शेजारी बसवून घेतले व त्याचा हात हातात घेऊन सामोपचाराचे बोलणे सुरू केले. त्याने राजनीती व युद्धनीतीचे दाखले देऊन त्याला अनेक प्रकारांनी समजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु विष्णूंचे बोलणे पालथ्या घड्यावर पाणी ओतल्याप्रमाणे झाले. विष्णू जसे जसे सांगत होते तसतसा दैत्य संतापाने अधिकच खदखदत होता. विष्णूंनी सांगितले की या भैरवाचा राग फार भयंकर आहे, तरी त्याने युद्ध न करता भैरवाला शरण जाणे हेच श्रेयस्कर ठरेल. मल्ल प्रल्हादाचा वंशज आहे आणि म्हणूनच प्रेमाने तो आला आहे. आता मात्र मल्लाचा संयम संपला. तो एकदम उठून उभा राहिला आणि दंड थोपटून म्हणाला, अरे भगवंता, तू आमच्या पूर्वजांचा इष्टदेव आहेस म्हणूनच मी तुझी बडबड निदान ऐकून तरी घेतली. तर आता माझे ऐक आणि महादेवाला सोडून दे. माझ्या पक्षात ये अशी माझी विनंती आहे. अरे, या युद्धाची काय भीती दाखवतोस? मी मुळीच पर्वा करीत नाही. आमचे व इंद्राचे शत्रुत्व असताना त्याची बाजू घेऊन हा शिव विनाकारण आमच्याशी युद्ध उकरून काढतो आहे. पण मी सुद्धा काही नपुंसक नाही. या सर्वांचा घास घेईन तेव्हाच माझे समाधान होईल. माझा पराक्रम तर तुला ठाऊकच आहे. जास्त काय बोलू, पण मी या सर्वांना मारणार हे निश्चित आहे. तुझी कृपा मात्र अशीच आमच्यावर ठेव म्हणजे पुरे. परंतु विष्णूंनी पुन्हा त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करून पाहिला. विष्णू म्हणाले, अरे, असा अविचार करू नकोस. माझे म्हणणे तुला अपमानास्पद जरी वाटले तरी त्याप्रमाणे वागण्यातच तुझे अंतिम कल्याण आहे. अरे, काळ विपरीत असतो, त्यावेळी माघार घेण्यात कोणतीच चूक नाही. आत्मानं सततम रक्षेत दारैरपी धनैरपी हे वचन तू जाणत नाहीस का? तू त्रैलोक्यातील सत्वशील ब्राह्मण, गायी, ऋषी यांना किती प्रकारे पीडा केलेली आहेस ते जरा मनाशी आठवून बघ. तुझ्यासारखा विद्वानाला अधिक काही सांगावे असे मला वाटत नाही. उगीच अविचाराने आपल्या कुळाचा नाश करून घेऊ नकोस, नाही तर जे व्हायचे ते काही चुकणार नाही. एवढे बोलून विष्णू गप्प बसले. त्यावर मल्ल एकदम उसळून म्हणाला की सर्व सभाजन हो, नीट ऐका. अरे भगवंता, तू सुद्धा नीती जाणतोस ना? मग वीराला मरणाची कसली आली भीती? वीर युद्धात मरून सुद्धा अमर होत असतो. अरे, ज्याने स्वपराक्रमाने त्रैलोक्य बंदी केले त्या मला तू शरण जाऊन जीव वाचवून पाताळात पळून जाण्यास सांगतोस काय? अरे, मरण तर प्रत्येकाला निश्चितच आहे. ते चुकविल असा कुणीही नाही. मग न घाबरता कीर्ती करून लढता लढता धारातीर्थी पडतो तोच अमर असतो. मी भ्याड नाही आणि म्हणूनच मी शपथेवर सांगतो की मी महादेवांसह कोणालाही जिवंत ठेवणार नाही. तेव्हा नाईलाजाने विष्णू उठून जाण्यास निघाले. ते पाहताच मल्लाने त्यांना आपला बोलण्याचा राग न धरण्यास विनविले व निरोप दिला. विष्णूंनी महादेवापाशी येऊन झालेले सर्व वृत्त निवेदन केले. तेव्हा महादेवांनी इंद्र, गणपती, कार्तिकेय, वीरभद्र या सर्वांना सेना सज्ज करण्याची आज्ञा केली. त्यांना जबाबदारी वाटून दिली. तिकडे मल्लाने सर्व सेनाधिकाऱ्यांना सज्ज होण्यास सांगितले. नंतर तो प्रधानाला घेऊन एकांतामध्ये गेला आणि त्याला म्हणाला की काळ मोठा कठीण आलेला आहे. तू सर्व राज्याचा सांभाळ कर. मला तर यश मिळण्याची शक्यता दिसत नाही. तेव्हा जर माझे युद्धात बरे वाईट झाले तर या माझ्या राजपरिवाराला, स्त्रिया व मुलांसहित कुठेतरी सुरक्षित जागी नेऊन ठेव, कारण माझा विश्वास फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे. मल्लाचे बोलणे ऐकून प्रधानाचे डोळे भरून आले. तो दाटलेल्या कंठाने म्हणाला, तुमची आज्ञा या प्रसंगी पाळणे मला जमणार नाही. तुम्ही युद्धात वाचला नाहीत तर मागे जिवंत राहून स्त्रियांचे समाधान मी करणार नाही. आम्हीही प्राणत्याग करू. तेव्हा मल्ल क्षणभर स्तंभ झाला. मग त्याने विचारले की या बाबतीत दुसरी कोणती व्यवस्था करता येईल? त्यावर प्रधानाने सुचवले की त्याचा पुतण्या उलूक नावाचा असून तो शूर तसाच बुद्धिमान आहे. त्यालाही जबाबदारी द्यावी. तेव्हा लगेच उलूकाला बोलावून घेतला आणि त्याच्यावर जबाबदारी सोपवून मल्ल निश्चिंत झाला. मग तो त्या दोघांना बरोबर घेऊन अंतपुराला गेला. तिथे त्याने पट्टराणीसह सर्व स्त्रियांना बोलावले आणि युद्धावर जाण्याचा आपला निश्चय सांगितला. तो पुढे म्हणाला की लवकरच आम्ही विजय संपादन करून येऊ, पण दुर्दैवाने जर प्राण संकट येऊन ठेपले तर आम्ही प्राण देऊ पण मागे हटणार नाही. प्रिये, तू तर क्षत्रियांचा धर्म जाणतेसच. तेव्हा यावेळी तू आपले 5 पुत्र व 6 स्त्रियांना घेऊन माहेरी जाऊन राहावे.
तुमच्या रक्षणाकरिता हा उलूक प्रधान सोबत येईल. असे ऐकल्यावर ती हतबुद्ध झाली आणि मान खाली घालून मुसमुसून रडू लागली. तेव्हा प्रधानाने तिला समजाविले. नंतर उत्तमपैकी स्वयंपाक सिद्ध केला. पाककर्त्याला सांगून सर्व प्रकारचा सामिष आहार बनविला. तऱ्हेतऱ्हेची मद्ये तयार ठेवली. भोजनशाळा सजवून राजा व प्रधान यांच्या परिवाराने हास्य विनोदात भोजन केले. जेवण झाल्यावर विडे घेऊन मल्ल उठून राजसभेत गेला. सर्व सेनानायकांचा सत्कार करून युद्धाचा निश्चय त्यांना सांगितला. तो म्हणाला की हे युद्ध अति निरकाचे असेल तरी जे भित्रे असतील त्यांनी खुशाल नगरात थांबावे. खाल्ल्या अन्नाची ज्यांना चाड असेल त्यांनी जीवावर उदार होऊन माझ्याबरोबर उद्या निघावे. एवढे सांगितल्यावर सभा विसर्जित करून तो महालाकडे गेला. त्या रात्री त्याने पत्नीसह भोजन केले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून स्त्रिया व पुत्र यांना उलुकाच्या स्वाधीन केले. मग तो मागे वळून देखील न पाहता सैन्याच्या तळावर येऊन दाखल झाला. मंडळी हो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे नक्की आम्हाला कळवा. तसेच जर आपण पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.